नमस्कार मंडळी, आज मी एक खेदजनक बातमी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। माझ्या मोठ्या जाऊबाई बेंगळूरमध्ये होत्या। त्यांचं काल सकाळी निधन झालं। I think she was a little older to me. 80s मध्ये असणार ती, कारण माझे मोठे धीरच 89-90 इयर्स झाले माझ्या मोठ्या धीरांना। म्हणजे शी मस्ट बी ॲटलिस्ट 85-86। बऱ्याच वर्षापासून त्यांची दुखणी चालूच होती। दुखणी खुपणी, कधीच असं नॉर्मल लाईफ असं मी लीड करताना हल्ली पाहिलं नाही। नाहीतर नाव लीला रघुवीर बिजू मैसूरियन होत्या म्हणजे कन्नडा भाषिक। आम्ही बेंगळूरचे ना, आम्ही कोकणी। आणि अण्णा आणि लीलांनी दोघेही रिझर्व्ह बँकमध्ये नोकरी करत होते आणि तिथेच त्यांची ओळख झाली, तिथेच लव झालं। त्या काळात म्हणजे लव्ह मॅरेज, आणि तेही बेंगळूरमध्ये। मुंबईत तरी प्रचलित होतं, पण बेंगळूरमध्ये तेवढं नव्हतं। विशेषतः आमच्या घरात, आमचं घर खूप जुन्या वळणाचं, सगळ्या जुन्या वळण, खूपच जुनं वळण, विचार जुने, आचार जुने, सगळं जुनं। त्यांना हे पटलं नाही, खूप विरोध केला, पण मग मुलांनी ऐकलंच नाही। नाही, माझं तिच्यावरच प्रेम आहे आणि तिलाच मी करणार, तिच्याबरोबरच करणार म्हटल्यावर छान रीतीने लग्न त्यांनी, माझ्या सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी लावून दिलं लग्न। तिच्या घरून आधी विरोध होता माझ्या जाऊच्या, लीला अन्नी म्हणायचो आम्ही त्यांना, पण मग तेही घर आणि माणसं बघितल्यावर तेही खुश झाले। तिच्या माहेरी सगळ्यांनीच त्यांच्या जातीतच लग्न केलं आहे, फक्त हीच आमच्या घरी आली लग्न होऊन। आणि त्यांचं लग्न झाल्यावर अनिता झाली, अनिता 6 वर्षाची होती तेव्हा आमचं लग्न झालं, आणि तेव्हापासून मला ती माहिती आहे। लीलाने खूप चांगली होती, खूप हुशार होती आणि खूप अगदी नीटनेटकी, डिसिप्लिन्ड म्हणतात ना, डिसिप्लिन्ड लाईफ। मुलांना एवढं छान संगोपन करायची, नवऱ्याची सेवा करायची, स्वयंपाकघरात मदत करायची। आपण नोकरीला जातो म्हणून कधीच तिने दिमाग दाखवला नाही, किंवा मी नोकरी करते, मी उशिरा उठणार, मी अच्छा आजकालच्या सुनांचं असतं तसं काही नव्हतं। आणि तिने तिच्या स्वभावाने, त्यावेळी आमच्या घरात माझी मोठी नणंद शारदाक्का विधवा होती, ती होती, तिची 3 मुलं होती, भरलेलं घर होतं, तरी तिने छान ॲडजस्ट करून घेतलं लीलांनी। एवढं की आमच्या भाच्या भाचींना लीला मामी म्हणजे खूप प्रिय, त्यांचे खूप लाड पुरवायची। मग 2 मुली झाल्या, मुली पण छान। एक आता डॉक्टर आहे आणि एक बँकमध्ये ऑफिसर होती, ती आता रिटायर झाली। त्या 2 मुलींनीच मध्ये त्यांना रिझर्व्ह बँकेतून लोन मिळाला, तेव्हा त्यांना सगळ्यांना लोन मिळत होते। त्यांची घर बांधायची इच्छा पूर्ण झाली, आणि आधी त्यांनी ठरवलं होतं की ते भाड्याने द्यायचं आणि ह्याच घरात राहायचं, आईवडिलांबरोबरच राहायचं। आणि एकदा भाड्याने दिलं पण त्यांनी, पण त्या लोकांनी एवढा स्वार्थीपणा केला, ते उठायलाच तयार नाही झालेत। आणि त्याच्यात कोर्ट केसमध्ये एवढी वर्ष गेली त्यांची, वाया गेली वर्ष। शेवटी कोर्ट केस जिंकले, आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की आता ह्याच्यानंतर आपण भाड्याने द्यायचं नाही, आम्ही स्वतः राहायचं। आणि मग ते तेव्हापासून राहू लागले। लीलाबाईंनी खूप हनुमान भक्त होती, आंजनेय, म्हणून तिने एका मुलीला नाव अंजना असं ठेवलंय, अंजू, लहान मुलीला। आणि त्यांनी घर बांधलं तेव्हा त्यांनी सुमेरा असं नाव दिलं घराला।
सुमेरा म्हणजे ते पण एक हनुमंताचंच नाव आहे. मेरू पर्वत घेऊन तो गेला त्यांना, तेव्हा त्याला सुमेरा हे नाव होतं. तेच नाव तिने घराला लावलं आणि एवढं छान तिने संसार केला, नीट नेटका, सुंदर, उधळपट्टी नाही, कंजूसपणाही नाही, असं अगदी आमच्यामध्ये म्हणतात मर्यादेने संसार केला. दोन्ही मुलींना मैसूरियन नवरेच मिळाले, चांगले आहेत, जावई पण छान आहेत, शिकलेले आहेत, घरं पण छान मिळाली त्यांना. आणि दोन्ही मुली त्याच एरियात राहतात. पण एक मुलगी डॉक्टर असल्यामुळे ती संबंध वेळ फिरतीवर कुठे कॉन्फरन्स हे ते उच्च पदावर आहे. आणि लहान होती ती बँकेत होती, त्यामुळे तिचे बँक अवर्स लिमिटेड असायचे आधी. सो शी यूज टू कम अँड गो ॲज अँड वेन नीडेड. आणि असंच त्या दोन्ही बहिणींनी मिळून नवरा बायको आई वडिलांना त्यांनी बघून घेतलं, सांभाळलं, किती छान सांभाळलं खरंच. मुली होतात म्हणून माणसं रडतात ना, त्यांना या मुली दाखवाव्यात. मुलगा हवा, मुलगा हवा, मुलगा हवा म्हणून रडतात ना, त्यांना या मुली दाखवाव्यात. ह्या मुलींनी मुलांचं कर्तव्य केलं, मुलींचं कर्तव्य केलं. एवढंच नाही, आपल्या नवऱ्यांना पण, नवरे पण रिस्पेक्ट देत होते, मदत करत होते. कधी त्यांनी म्हटलं नाही जावई बापूने आमच्या दोघांनी की जाऊ नको तू माहेरी, तू मला वेळ देत नाहीस किंवा असं काही. अहो, तक्रार करणारे काही तक्रार करू शकतात, पण नाही, आमचे जावई तसे नाहीत बरं, टचवूड. सो अशा या लीलाबाईंना 3 महिन्यापूर्वी, म्हणजे त्यांना ना काय झालं नव्हतं हे विचारा. हो, हृदयाचं होतं, डोळ्याचं होतं, डायबिटीस होतं, कानाला ऐकू येत नव्हतं, पण ब्रेन वॉज व्हेरी शार्प, ब्रेन वॉज वर्किंग परफेक्टली. आणि आमच्या अण्णांना, रघुवीर अण्णांना विसरभोळेपणा वगैरे, ओल्ड एज, 90 वर्षाच्या वयावर काय असणार ते सगळं त्यांना आहे, गुडघेदुखी वगैरे. पण ती दोघंही कबुतराची जोडी कशी असते ना, तसे होते ते, कबुतराची जोडी. आता रघुवीर अण्णा इज गोइंग टू मिस हर लाईक एनिथिंग, बिकॉज ही वॉज, तिने तर खूपच सेवा केली आहे त्याची, जेव्हा तिचे हातपाय सशक्त होते तेव्हा. पण नंतर पण दोघे घरातच असायचे ना, एकमेकांशिवाय दुसरी कंपनी नाही तिथे. बँगलोरला एक घर इथे असलं तर, आणि ह्यांच्या घराच्या आजूबाजूला सगळ्या फॅक्टऱ्या, म्हणजे ह्यांना माणसांचं काही नाही, फक्त मुलगी येईल तेव्हाच भेटते. मग सर्वंट वगैरे ठेवून त्यांची चांगली देखभाल केली त्यांनी. स्वयंपाकी एक यायचा, स्वयंपाक करून द्यायचा, एक आंघोळ घालायला एक यायची, एक घर साफसूफ करायला, भांडी घासायला यायची. भरपूर होतं सगळं, सगळं सुबत्ता होती, सगळं होतं, पण हेल्थ नव्हतं. तर 3 महिन्यापूर्वी तिला जास्त बरं नाही झालं. काय नाही झालं म्हणून ते त्यांनी सांगितलं नाही मुलींनी. 4-5 दिवस की 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं म्हणे तिला तुम्ही घरी घेऊन जा, घरीच बघा, कसंही तुमच्याकडे नर्स मागवा पाहिजे तर. आणि मुलगी डॉक्टर असल्यामुळे सगळी व्यवस्था झाली घरात. केव्हा घरी घेऊन जा म्हणतात डॉक्टर्स हॉस्पिटलमधले, जेव्हा इट्स अ गॉन केस, त्यातून बरं व्हायचा चान्स नसतो ना, तेव्हाच डॉक्टर सांगतात घरी घेऊन जा. आणि तिने तेवढंच सांगितलं, अनिताने आम्हाला घरी घेऊन जा म्हणाले, म्हणून आम्ही घरी घेऊन आलो. पण आम्ही समजायचं ते समजलो. अँड वी वेर एक्सपेक्टिंग इट, आज उद्या, कधी देवा तू तिला सोडवतोस यातून, असं आम्हाला वाटत होतं. कधी सोडवणार, एक तर बरं तरी कर, नाही तर सोडव तरी ना. असं त्रिशंकूसारखं का बरं गटंगळ खात ठेवतोस तू माणसांना, मला कळत नाही देवाचा न्याय. अरे तुला जर बरं करायचं नसेल तर घेऊन जा ना, कशाला जीव टांगणीला लावतोस. आणि सरते शेवटी काल सकाळी तिचा फोन आला. मी म्हटलं अगं काही जास्त झालं होतं का, तर ती म्हणाली भावे पाची
जास्त असं काही नाही, पण ती 3 महिन्यापासून बेडवरच होती. म्हणजे तिला सगळंच करावं लागायचं तिचं, आणि तिला काही कळत नव्हतं. म्हणजे ती शिवच गॉन केस ना. पण देवाच्या कृपेने तिला सकाळी ती जेव्हा गेली तेव्हा फक्त 3-4 श्वास घेताना तिला त्रास झाला आणि मग ती गेली. म्हणजे निदान जायच्या वेळी तरी इथे नळी तिथे नळी, तिथे सुया इथे सुया नव्हत्या. अरे देवा, तुला किती थँक्स देऊ मी, किती थँक्स देऊ. एवढा तिला त्रास झाला, पण शेवट तिला तिच्या घरी, तिच्या पलंगावर, तिच्या बिछाण्यावर, तिची माणसं आजूबाजूला असताना झाला. ते तिचं पुण्य. दर शनिवारी मारुतीच्या टेम्पलमध्ये जायची, रुईचा हार चढवायची आणि तिथे बेंगलोरमध्ये प्रसादम देतात ते घेऊन यायची आणि घरात सर्वांना वाटायची. दर शनिवारी आंजनेयाचं देऊळ होतं तिथे बसवण्णा लेनमध्ये, आणि मग इथे पण होतं असणार, पण दर शनिवारी जायचे ते. एवढी व्यवस्थेशीर बाई मी पाहिलेली नाही. स्वच्छ, सगळं स्वच्छ. नोकरी करून सुद्धा आम्ही जायचो ना त्यांच्याकडे. पूर्वी जायचो, दर वर्षाला 1 फेरी तरी असायची आमची. पण आता तर शक्यच नाही आम्हाला बाहेर जायचं. यांना होतच नाही जायला. म्हणून मी सांगितलं अनिताला, अनिता आम्हाला माफ करतेस ना गं, आम्हाला आम्ही अण्णा बाप्पा येऊ शकत नाही, आणि माझं पण वय झालं, तर मला ते जमत नाही. एरोप्लेन पण मला त्रास होतो. म्हणाली नाही पाची, तुम्ही कोणीही येऊ नका. तुम्हाला होत नाही म्हणून नाही, मुंबईची कोणीही येऊ नका, कारण आम्हाला लवकर फ्युनरल करायचं आहे. आम्हाला ह्यांच्यासाठी त्यांच्यासाठी वेट करायचं नाही आहे. आमच्यामध्ये म्हणतात भुईंक भारू, भुईंक भारू कोरचे तांका इच्छा नाशिली, त्यामुळे भुईंक भार करणार ती. आणि एक जावई मैसूरला आहे, ते 2 तासात येऊन पोचतील. 4 वाजता आम्ही करतो. आणि ती म्हणाली आम्ही वेदिक इन्स्टिट्यूट आहे ते, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आहे, कारण आम्ही दोघी मुलीच आहोत आणि आम्हाला अंत्यसंस्कार करायचे आहेत. आणि आमच्या जातीच्या ह्यांना कोणालाही मैसूरियन किंवा ह्यांना कोकणीला भटजींना बोलवलं तर ते मुलांकडूनच करवतात, मुलींकडून नाही. त्यांच्या इथे तरी बेंगलोरला. म्हणून आम्ही वैदिक संस्कार करणार आहोत, त्याच्यात मुली करू शकतात. म्हणून काल मग मी रात्री फोन केला, आले असतील म्हणून. 4 वाजता फ्युनरल होतं, म्हणजे 7-8 वाजता आले असतील. म्हणून मी 9 वाजता केला, तर म्हणाली पाची आम्ही आत्ता आलो आहोत, आत्ता आत शिरतो आहोत. तर मी म्हटलं मी फोन नाही करत, मी ठेवते. सगळं नीट झालं ना? हो, सगळं छान नीट झालं, व्यवस्थित झालं, आणि मी तुला सांगते मग म्हणाले. मी म्हटलं तू आरामशीर जेव्हा वेळ असेल तेव्हा फोन करून सांग म्हणून. आणि मला सांगायला खूप दुःख वाटतं की आमच्या डोळ्यात एक टिपूस पाणी आलं नाही. हो, आम्हाला आवडत नव्हती का ती? आमचं प्रेम नव्हतं का तिच्यावर? एवढ्या वर्षांचा संबंध नव्हता का? पण फर्स्ट रिॲक्शन वॉज सुटली. देवा थँक्यू. डोळ्यात पाणी आलं नाही. हो, आम्हाला वाटलं बरं झालं सुटली, बरं झालं सुटली, आणि किती भोगायचं. गिल्टी पण वाटतं, पण काय करणार, नाही येत पाणी डोळ्यात. त्रास बघवत नाही. हा, त्रास बघितला तर डोळ्यात पाणी येतो, आणि त्रासातून देवाने मुक्त केलं तर बरं पडतं, बरं वाटतं. आणि आता 85 इयर्स, 80च्या वर तर नक्कीच आहे. मग 85च्या आत असणार. मग आणि किती जगायचं हो माणसाने? हेल्दी असलं तर ठीक आहे, हेल्दी नसलं तर का बरं, का ते भोगावं? संबंध जन्म कष्ट काढायचे. बैलासारखं घोळली आहे बघा ती. आमच्यामध्ये म्हणतात बैल सो घोळल्या, बैलासारखी घोळली आहे ती. घरात, स्वयंपाकघरात नवऱ्याची सेवा, मुलांची सेवा. मग मुलीला मैसूर एज्युकेशन तिथे मेडिकलला घातली. दर शनिवार रविवारी जाऊन भेटून यायची, तिच्यासाठी काय काय घेऊन.
मग मुलीनीच सांगितलं, मम्मी डॅडी तुम्ही, आम्हा पप्पा तुम्ही येऊ नका, मग मी कधीच ॲडजस्ट होणार नाही ते, असं तिने असंच सांगितलं. म्हणजे यायचं हे लोक थांबवतील, नाही तर त्यांचा त्रास तिला बघवेना ना. दर शनिवार रविवारी आधी ऑफिस असतं आणि शनिवार रविवारी मैसूरला जायचं आणि यायचं. मुली पण खूप चांगल्या दिल्या आहेत देवाने, भांगार भांगार सोन्यासारख्या मुली दिल्या आहेत, सोन्यासारख्या मुली दिल्या. देव असंच मुली, अशीच मुलं आईवडिलांना देव सर्वांना, आणि सर्व मुलांना हे असली उदाहरणं बघून एक आदर्श ठेवू देत सर्व मुलं. म्हणून मी हे यूट्यूबवर घातलं आहे. का बरं? मला काय ते भारी आनंद झाला नाही आहे ती गेली म्हणून, दुःखच झालं आहे. पण ह्या मुलींनी केलेलं कार्य कर्तृत्ववान, मुलासारख्या पैसे पण जोडून आईसारख्याच त्या शिकल्या, कामावर लागल्या, आणि मग साईड बाय साईड आईची सेवा पण केली, वडिलांची सेवा पण. आता वडील एकटे राहिलेत, वडिलांची सेवा पण करणार. आणि एवढं क्वायटली, छाती ठोकायचीच नाही यांनी पोरींनी, एवढी शांत पोरी. अशा मुली सर्वांना मिळत, मुलीच काय अशा सुना पण सगळ्यांना मिळत, सगळ्यांना मिळत, हीच प्रार्थना मी करते. आणि तिच्या आत्म्याला शांती लाभो. मला एका भटजींनी सांगितलं, जेव्हा माणूस जातं तेव्हा भगवद्गीतेचा 2रा अध्याय वाचावा रोज 12 दिवस, म्हणजे त्यांना शांती मिळते आत्म्याला. म्हणून मी आता भगवद्गीता, कसंही माझं अध्ययन झालं आहे गीतेचं, तर पाठ नाही आहे मला, पाठ काहीच नाही आहे. वाचणार मी 10 दिवस. काल नाही वाचलं, आज वाचणार. देवाची पूजा करायची नाही म्हणतात, हे सगळं मला पटत नाही, पण काय करणार. जप हातात माळ घेऊन करायचं नाही म्हणतात, मनाने करायचं म्हणतात. मनाने केलं तर मन असं भरकटतं इथे तिथे. मणी असला हातात तर मण्यावर कॉन्सन्ट्रेट तरी होतं. पण असू दे, करायचं. आता आपल्यामध्ये जे सगळे रिवाज केलेले आहेत ना धार्मिक, ते आपण पाळायला पाहिजेत. कठीण पद्धतीने नाही, एवढं काटेकोर पद्धतीने नाही, तर निदान फुल नाही फुलाची पाकळी थोडं तरी करावं आपण. आम्हीच नाही केलं तर आमची यंगर जनरेशन कशी करणार, ओके नाही. म्हणून तर केलं पाहिजे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्.